अखेर आज 5व्या दिवशी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणावर त्या ठिकाणी तोडगा निघाला। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिगटाच्या उपसमितीने मनोजदादा जरांगे यांच्याकडे या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी जो काही ड्राफ्ट तयार केला, या ड्राफ्टचं त्या ठिकाणी वाचन करण्यात आलं। मनोजदादांनी संपूर्ण आंदोलकांसमोर आणि त्यांच्या अभ्यासकांसमोर हा ड्राफ्ट वाचून दाखवला। हा ड्राफ्ट वाचत असताना मनोजदादा जरांगे यांची समयसूचकता आणि त्यांच्यामध्ये असलेली प्रगल्भता, त्यांचा या सगळ्या गोष्टीवर जो अभ्यास आहे आणि वस्तुस्थिती वास्तव मान्य करण्याची क्षमता यावेळी प्रकर्षाने जाणवली। ज्या गोष्टी होऊ शकतात आणि ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत याची चांगली जाण मनोजदादा जरांगे पाटील यांना आहे। खरंच त्यांना या आरक्षणाबद्दल अतिशय खोल डीप असं नॉलेज त्या ठिकाणी आहे। आज राज्य मंत्रिमंडळाने अतिशय अभ्यासपूर्वक हा जो ड्राफ्ट तयार केला, त्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी होऊ शकतात त्या केल्या गेल्या आणि ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्याच्याबद्दल काही उहापोह या अभ्यास गटानं, या मंत्रिगटानं, उपसमितीनं त्या ठिकाणी केला आणि त्यातूनच एक साधक बाधक सर्वसमावेशक असं जे काही गॅझेट आहे, जो ड्राफ्ट आहे तो जरांगे पाटला समोर आणला। याच्यामध्ये प्रामुख्याने जरांगे पाटील त्या ठिकाणी जिंकले असं अनेक वृत्तवाहिन्यांनी मागील 1 तासापासून त्या ठिकाणी प्रसारित आणि त्या ठिकाणी या गोष्टीचा जरांगे पाटील जिंकल्याचा उहापोह त्या ठिकाणी केला आहे। जरांगे पाटलाच्या सोबत सोबत राज्य सरकारही त्या ठिकाणी जिंकलंय। म्हणजे जुनी एक म्हण आहे की सांप भी मर जाए और लाठी भी ना तुटे, अशा आशयाचं हे जे ड्राफ्ट आहे आणि हा जो निर्णय आहे तो राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी कालपासून ही गोष्ट सांगतोय की एकतर खऱ्या अर्थानं सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर 50% जी अट आहे संविधानाने घालून दिली ती शिथिल केल्याशिवाय सकल मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देता येणारच नाही। आता हैदराबाद गॅझेट हा विषय जो आहे हा केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित आहे। याच्यामध्ये बघा, अतिशय चालाकीने जे काही सातारा गॅझेट आणि पुणे औंध गॅझेट आहे, या गॅझेटला मान्य करण्यामध्ये काही अडचणी आहेत। आता ह्या अडचणी काय आहेत तर त्या जरांगेदादा पाटील यांना सुद्धा माहित आहे। त्या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले जे छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये काय अडचणी आहेत त्या भलीमाती माहीत आहेत। त्याचबरोबर जरांगे पाटील सुद्धा या गोष्टीला जाणून आहेत की बराचसा असा मराठा समाज, ज्या मराठा समाजाला आरक्षणाची कुठली त्या ठिकाणी आवश्यकता नाही आणि मराठा समाज म्हणजे ओपन कॅटेगरीतून येऊन आरक्षणाच्या या सगळ्या कॅटेगरीमध्ये येण्याची त्यांची कुठल्याही प्रकारची मानसिकता नाही, त्यांना त्या गोष्टीची आवश्यकता नाही। म्हणजे पुणे आणि सातारा गॅझेट ज्याला 1 महिन्याची मुदत वाढ दिली की हा GR आपण लागू करू, तर तो GR होणेच नाही। मराठवाड्यातील ज्या काही आरक्षण घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना, ज्यांच्या कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी सापडलेल्या आहेत, अशा आणि अशाच लोकांना फक्त त्या ठिकाणी ओबीसी मधनं आरक्षण मिळणार आहे। आता शिंदे समितीने हा जो निर्णय हा यापूर्वी दिलेला आहे, फक्त काही प्रशासकीय लोकांच्या अनास्थेमुळे आणि प्रशासकीय लोकांनी या सापडलेल्या नोंदी, या नोंदीवरनं त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र देण्यासाठी दाखवलेली उदासीनता, त्याचबरोबर ती दप्तर दिरंगाई आहे, त्याच्यामुळे हा हैदराबाद गॅझेट जो आहे ना तो पूर्णतः लागू झाला नाही। या सगळ्या आंदोलनात एवढी गोष्ट अधोरेखित झाली की शिंदे समितीनं दिलेला जो कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी
जात नोंदी ज्यांच्या सापडलेल्या आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी ओबीसी मधून प्रमाणपत्र मिळावं या गोष्टीचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्याच्यानंतर जरांगेदादा पाटील यांच्या काही इतर मागण्या होत्या, ज्या मागण्यामध्ये आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे जे रिलीज करावे, जे काढून घ्यावे, ही मागणी सुद्धा सरकारने त्या ठिकाणी मंजूर केली. त्याचबरोबर आंदोलनामध्ये ज्यांनी आपला प्राण गमावला, ज्यांनी बलिदान केलं, तर अशा बलिदान केलेल्या कुटुंबियामधील लोकांना त्या ठिकाणी परिवहन महामंडळामध्ये म्हणजे एसटी महामंडळामध्ये त्या ठिकाणी नोकरी देण्यात येईल अशा प्रकारचा ठराव या निमित्तानं या अनुषंगानं मान्य केला. त्यावर दादा जरांगे पाटील यांनी काही उच्च शिक्षित म्हणजे शैक्षणिक पातळीनुसार त्या ठिकाणी नोकरी देण्यात यावी अशी मागणी केली. ती मागणी सुद्धा उदय सामंत साहेब यांनी मंजूर केली की ज्यांची जशी शैक्षणिक पात्रता आहे त्याप्रमाणे या लोकांना विविध डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी नोकरी देण्यात येईल अशा प्रकारची सुद्धा या अनुषंगाने त्यांनी ती मागणी मान्य केली. त्यानंतर इतर काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत, त्या मागण्या सुद्धा या अनुषंगाने पूर्ण झालेल्या आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की मनोजदादा जरांगे पाटील हे सरसकट आणि मराठा समाजासाठी त्या ठिकाणी आंदोलन करत होते की मराठा आणि कुणबी ह्या दोन जाती एकच आहेत. हा जो जरांगे पाटलाचा आग्रह होता, तर हा आग्रह सरकारने त्या ठिकाणी मान्य केला नाही. मराठा आहेत आणि कुणबी आहेत. म्हणजे याच्यातनं एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे की मराठा आहेत आणि कुणबी आहेत. म्हणजे ज्यांच्या कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा नोंदी सापडलेल्या आहेत, तेच लोक या ओबीसी मधनं स्वतःला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र आहेत आणि तेवढ्याच लोकांना या ओबीसी मधनं हे जे काही जात प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी आहे ती मिळणार आहे. सरसकट मराठा समाज हा ओबीसी आरक्षणामध्ये आजच्या या निर्णयामध्ये आलाच नाही. म्हणून मी जे बोलतो की जरांगेदादा पाटील या ठिकाणी जिंकले, परंतु जरांगेदादा पाटलाच्या सोबत राज्य सरकार सुद्धा त्या ठिकाणी जिंकलाय. याच्यामधनं फडणवीस साहेब असो, अजितदादा असो किंवा मग आपले शिंदे साहेब असो किंवा ही सगळी मंत्री उपसमिती जी आहे ही या ठिकाणी जिंकली की त्यांनी ओबीसीचाही रोष आपल्या अंगावर घेतला नाही आणि मराठ्यांना त्या ठिकाणी मराठवाड्यापुरतं का होणं ओबीसी मधून आरक्षण त्या ठिकाणी देऊ केलं. असो आता या निर्णयाचे वेगवेगळ्या अँगलने त्या ठिकाणी लोक विचार करणार, वेगवेगळ्या दिशेने या गोष्टीची चर्चा होणार. सध्या तरी जरांगेदादा पाटील यांचं उपोषण हे GR त्यांच्या हातात पडल्यानंतर रात्री 9 वाजता सोडणार आहेत. अखेर या गोष्टीवर पडदा पडला. मराठेही जिंकले, राज्य सरकारही जिंकलं. त्या ठिकाणी कुणबी नोंद असलेल्या लोकांना त्या ठिकाणी ओबीसी मधनं आरक्षणही मिळालं आणि कुणबी या जात प्रवर्गामध्ये ओबीसी या जात प्रवर्गामध्ये असलेल्या लोकांचा जास्त रोष सुद्धा सरकारवर त्या ठिकाणी आला नाही. पुन्हा एकदा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठ्याचं म्हणजेच कुणबी लोकांचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं. आपली ताकद त्या ठिकाणी मंत्रिमंडळाला आणि मुंबईला दाखवून दिली. त्यांच्या ताकदीमुळे अंशतः का होईना, परंतु आजचा GR निघण्यासाठी सरकार प्रवृत्त झालं आणि समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळाला. धन्यवाद.